दारुगोळा बनवणाऱ्या कारखान्यात स्फोट झाल्यानं नागपूर हादरलं होतं। तर अधिवेशन काळात झालेल्या या दुर्घटनेवरून विरोधक सभागृहात चांगलेच आक्रमक झाले आणि मृतांना भरीव मदतीची मागणी केली। पाहूयात यासंबंधीचा एक खास रिपोर्ट। नागपूरच्या बाजारगाव इथल्या सोलर एक्सप्लोसिव्ह कंपनीतील स्फोटाचे विधानसभेत पडसाद उमटले। विरोधकांनी या प्रकरणात सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला। रविवारी सकाळी बाजारगावातल्या सोलर एक्सप्लोसिव्ह कंपनीतील कास्ट बूस्टर प्लांटमध्ये पॅकिंग वेळी स्फोट झाला होता। यात 6 महिलांसह 9 जणांचा मृत्यू झाला आणि 3 जण जखमी झाले। या घटनेवरून विरोधकांनी सरकारला धारेवर धरत कंपनीच्या मालकावर खुनाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली। या मजुरांचा खून केलाय त्यांनी, 302 चा गुन्हा दाखल व्हायला पाहिजे त्या मालकावर। कोण लागून गेला हा मालक? कशाला संरक्षण? आणि देशाच्या संरक्षण जिथे स्फोटके तयार होतात, जिथे संपूर्ण दारुगोळा तयार होतो आणि अशा ठिकाणी कंत्राटी मजूर, अनस्किल्ड लेबर त्या ठिकाणी लावले जातात। अध्यक्ष महोदय, अनस्किल्ड। स्फोटात जीव गमावलेल्यांपैकी काही जण कुटुंबाचा एकटा आधार होते, त्यामुळे त्यांना भरीव मदतीची मागणी विरोधकांनी केली। त्या ठिकाणी 23 वर्षाच्या मुलीचा मृत्यू झाला। अध्यक्ष महोदय, एक महिला तर तिला 2 छोट्या छोट्या बालिका आहेत। पैसे तुम्ही देणार, 5 लाख देणार, 20 लाख देणार, 25 लाख देणार, त्या 2 मुलींचं संगोपन कोण करणार? ती विधवा आहे अध्यक्ष महोदय, ती जी महिला तिथे गेलेली, आणि 2च लहान मुली आहेत, वडील नाही, आई गेली, हे पैसे कुठे येणार? 9 लोक मेलेत, एकाला 20-20 लाख रुपये देऊन कंपनी याच्यातून या अशा पद्धतीनं पळवाट काढू शकत नाही। त्यामुळे या कामगारांना प्रति कामगारांना 50 लाख रुपये त्या कंपनी सोलर कंपनी दिले पाहिजे। विरोधकांनी स्फोट प्रकरणी प्रश्न विचारल्यानंतर विधानसभाध्यक्षांनी सत्ताधाऱ्यांना निवेदन सादर करण्यास सांगितलं। त्यावरूनही विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये खडाजंगी झाली। निवेदन द्यायला सांगितलं होतं, सरकारने अजून दिलं नाही। अध्यक्ष महाराज, तुमचा अवमान आम्ही सहन करणार नाही। अध्यक्ष महाराज, या ठिकाणी सातत्यानं तुमचा अवमान हे सरकार करते। अध्यक्ष महाराज, तुमचा ऐकायला तयार नाही। अध्यक्ष महाराज, जे निवेदन करण्यासंदर्भातल्या सूचना आणि निर्देश शासनाला दिलेल्या ते सर्व निवेदन हे अधिवेशन पूर्ण होण्यापूर्वी शासन करणार। तातडी ज्यावेळेस असते, आता त्या दिवशी संसदेमध्ये झालं होतं, त्यावेळेस लगेचच आम्ही केलं। ह्या संदर्भात जे काही सांगितलेलं आहे तसं निवेदन त्या ठिकाणी केलं जाईल। जे काही निर्णय आपण द्याल त्याची अंमलबजावणी केली जाईल। प्रसिद्ध उद्योजक सत्यनारायण नुवाल संचलित सोलार एक्सप्लोसिव्ह कंपनीचं बाजारगावात सुमारे 2000 एकरवर मोठं युनिट आहे। इथे भारतीय लष्कर आणि नौदलासाठी लागणाऱ्या विविध शस्त्रास्त्रांचं उत्पादन होतं। तसंच कंपनीद्वारे भारताबाहेर 30 पेक्षा जास्त देशांमध्ये शस्त्रास्त्रांची निर्यात केली जाते। दारुगोळा बनवणाऱ्या या कंपनीच्या ज्या युनिटमध्ये ब्लास्ट झाला त्या प्लांटची इमारत उद्ध्वस्त झाल्याची माहिती आहे, तर 9 लोकांना आपला जीव गमवावा लागला। याच कंपनीत ऑगस्ट महिन्यामध्ये आग लागून एका कामगाराचा मृत्यू झाला होता। आता अधिवेशन काळामध्ये झालेल्या या दुर्घटनेनंतर कंपनी प्रशासन काय पावलं उचलणार आणि सरकार अशा कंपन्यांवर काय कारवाई करणार ते पाहणं महत्त्वाचं आहे। ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।